माई, माई गुळ कुठे आहे? अगो गुळ कुठे असते? तिथेच असेल. आणि झाले तरी काय? माई बाहेर भांडारकर आले आहेत, दादाचे मित्र. असे? अगो बाई, अगदी जीवाची मैत्री आहे हो दोघांची. माधवा अगदी खुशीत असतो भांडारकर आले म्हणजे. मोठा विद्वान माणूस आहे म्हणे. हो, आणि त्यांच्या सोबत ना विष्णू शास्त्री म्हणून कोणीतरी आले आहे. असे? हो, त्यांनी म्हणे विधवा पुनर्विवाहाचे कार्य सुरू केले. त्या कामी खूप पुढाकार घेतला आहे म्हणे त्यांनी. अगो पण इतके सारे तुला कसे ठाऊक? मी जावयाच्या खिडकीतून पाहत होते ना, आणि मग दुर्गाक्का, तुला त्या खिडकीपाशी बोलणे ऐकताना यांनी पाहिले तर नाही ना? नाही. दुर्गाक्का, माघारी आलेल्या बायकांना सणा समारंभात भाग घेता येत नाही, पण सारे काही त्यांना नीट पाहता यावे म्हणून केलेली सोय असते ही जावयाची खिडकी. पण तिथे उभे राहून असे सारखे सारखे बोलणे ऐकणे पाहणे हे बरे नव्हे हो. इकडे कळले तर तुझी काय अवस्था होईल हे मला तुला वेगळे सांगावयास नको. माई, मी बघ, मी काय म्हणाले त्याचा अर्थ लक्षात घे. बाकी सारे विसरून जा. जा आणि रमेश पाठव. माधवाकडे मित्रमंडळी आली आहे म्हणजे गुळपाणी घेऊन रमेशच जावयास हवे. जा. काल जर तुला भूक लागली होती तर मला सांगितले का नाही? स्वतः म्हणाले कुणाला त्रास द्यायला नको म्हणून मी नाही उठवले तुम्हाला. आणि रात्री रात्री एवढ्या काय गप्पा चाललेल्या असतात तुमच्या? गप्पा कसल्या? स्वतः तर मला सारखा अभ्यासच घेत असतात. अभ्यास? अगो बाई, स्वतः एवढा अभ्यास करायचा ते काय कमी होता की आता तुझ्याही मागे उपद्व्याप लावून ठेवला हा? मग काय, पाठीवर गिरवून गिरवून माझी मान अगदी दुखायला लागते आणि खूप कंटाळा येतो अभ्यासाचा. त्यापेक्षा लगोरी खेळायला खूप मजा येते. ताई सासूबाई, काय? तुमचे ते सुवर्ण फूल दाखवाल मला? दाखवीन की. दाखवीन कशाला? तुझे केस मोठे झाले आणि चांगला डेरेदार खोपा यायला लागला ना की तुला देईन सुद्धा. खरेच? म्हणजे काय? या ताईला खोटे बिटे बोलता येत नाही. सुवर्ण फूल देईन म्हटले की देणार. सुवर्ण फूल? पण ताई सासूबाई, ही आपली जास्वंदीची कळी कधी उमलणार? झाले का आता पुन्हा सुरू तुझे? मग ती उमलेल तेव्हा येईल ना माझी आई. मला असं होतंय कधी एकदाची आई येते आणि आपली सुवर्ण फुलाची गंमत मी तिला सांगतेय. ही आपल्या दोघींमधली गंमत आहे हो. कोणालाही सांगायचे नाही, नाहीतर पिच्छील डंका गावभर. काय? हो.